आमच्या इकडे एक म्हातारी होती महाराज, गेली आता बिचारी, पण गावात सप्ताह उभारला की पिशवी भरायची निघून जायची. कुठं जायची? माहेरला. किती एकेकाचं बघा जीवन कसं असतं. हरिभक्ती अजिबातच जीवनामध्ये नाही, खरी घटना आहे. माहेराला निघून जायची सप्ताह उभारला इकडं की. मग मैत्रिणीने विचारावं, का ग पोळा नाही, पंचम नाही, दिवाळी नाही, काही नाही, तू आली कस काय? तिनं म्हणायचं आमच्या तिकडे तसलं उभारलंय. सप्ताह सुद्धा म्हणत नव्हती. हरिनाम सप्ताह म्हणले देवाचं नाव तोंडात येईल, आमच्या तिकडं तसलं उभारलंय. महाराज आयुष्य गेलं पण तोंडात काय देवाचं नाव आलं. संसाराचा धंदा जन्म भरी केला हो, मुखी नाही आले कधी राम नाम, मुखी नाही आले कधी राम नाम. पण तिच्या जीवनामध्ये अशी एक घटना घडली होती. तिला 2 मुलं झाले आणि ती दोन्ही मुलं सात्विक होते महाराज. त्या मुलांना असं वाटायचं आईचं आयुष्य गेलं, कधी राम तोंडानं म्हणली नाही, पण एकदा तरी तिच्या मुखाला राम यावं अशी इच्छा होती महाराज मुलाची. आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होते. डॉक्टरनी सांगितलं होतं एक 10-5 दिवसाची सोबतीने म्हातारी, हिला घरी घेऊन जा. घरी आणलं, म्हातारी कॉटवर पडलेली. मुलाच्या मनामध्ये एकच विचार, आई राम कशी म्हणेल. रात्रंदिवस विचार. त्याच्या लक्षात आलं गावामध्ये राम मंदिर आहे. म्हणला आईला उचलू आणि मंदिरापुढे नेऊन ठेवू आणि विचारू, आई सांग हे कशाचं मंदिर आहे, मग तरी म्हणीन रामाचं. बारका म्हणला ठीक आहे. दोघांनी कॉट उचलला, मंदिरापुढे नेऊन ठेवला. ठेवल्यानंतर आईला विचारलं, म्हणे आई सांग हे आपल्या गावातलं मंदिर कशाचं आहे. ती म्हणली असलं प्रत्येकच गावात असतंय, मला काय विचारतोस. पण म्हणली नाही रामाचं मंदिर आहे. हातबल झाला बिचारा. क्वाट घरी आणून ठेवला. पुन्हा 2 दिवस डोक्याला हात लावून बसला. बारक्याला म्हणला काय करावं रे, आईनं राम म्हटलं पाहिजे एवढी माझी इच्छा आहे. तो म्हणला दादा उग काहीच तकलीफ घेऊ नको, आई राम म्हणणार नाही. तो म्हणला काहीतरी उपाय सांगाड्या, पण आईच्या मुखाला राम आलं पाहिजे. तो बारका म्हणला एक उपाय आहे बुवा, मला बरा वाटतोय. म्हणला काय? आपल्या पाहुण्यामध्ये एक जणाचं नाव राम आहे. म्हणला त्याला बोलव, आई पुढे उभा कर आणि आईला विचार ओळखलंस का याला, म्हणील रामा. ती म्हणला ठीक आहे. मग त्या रामभाऊला फोन करून बोलवला. हॅलो रामा ये. म्हणला का काम आहे म्हणे. मग तो रामा बोलवला, आईच्या पुढे उभा केला आणि आईच्या पुढे उभा केल्यानंतर आईला म्हणे तो पोरगा, आई सांग तुला भेटायला आलाय, ओळखलंस का याला. म्हातारी म्हणली हे हौशीचं पोरग आहे, मला काय विचारतोस. हौशीचं पोरग म्हणली, पण रामा म्हणली नाही. संसाराचा धंदा जन्म भरी केला हो, मुखी नाही आले कधी राम नाम. करता करता बिचारी गेली. एखाद्याचं जीवन कसं असतं का, गेली माती झाली. मोठा पोरगा म्हणला जिवंत असताना तर काही राम म्हणली नाही, मेल्यानंतर तरी असती गंगेला नेतो म्हणला. बारका म्हणला दादा उघड राहू दे. 2दा प्रयत्न केला, आई काही राम म्हणली नाही. ती म्हणला हे पहा तिने केलेत उपकार आपल्यावर जन्म देऊन, तिचे उपकार फेडण्याचा मला प्रयत्न करू दे म्हटला. ती म्हणला काय करतो काय नाही. म्हणला या अस्थी घेऊन गंगेला जातो. म्हणला जा बघ तुझ्या आकारानं. यानं एक बॅग घेतली. बॅगमध्ये एक पितळी डब्बा आणि त्या पितळी डब्यामध्ये अस्थी ठेवल्या. अस्थी म्हणजे हाडं. पण आता पहिला काळ, जुना काळ का त्यावेळेला विमान होते का रेल्वे होत्या, काही नव्हतं महाराज. या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला. एका गावामध्ये गेला, मुक्काम पडला, मित्र होता तिथं, मित्राकडे राहायला गेला. संध्याकाळचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर मित्र म्हणे चल जरा बाहेरून फिरून येऊ. तो म्हणला ठीक आहे. पिशवी घरीच ठेवली. दोघं फिरायला गेले. दोघं फिरायला गेल्यानंतर त्या घरच्या मालकिनीला एक वाईट खोड होती, आलेल्या पाहुण्याच्या पिशव्या हिचकायची. तिनं त्याची पिशवी उघडून बघितलं, मध्ये डबा दिसला. डबा बघितलं तर मध्ये हाडकं दिसले. म्हणली माय काय मेलाय. हाटला जेवला आणि हाडकं घरी घेऊन आला. उचल डबा ओत मुरीत. हाडकं कुठं ओतली? मुरीत. म्हातारी कुठे गेली? नाही गेली गंगाला. पण तिनं तो डबा लावून ठेवला, पिशवीत ठेवला, तसाच ठेवला. हा आला, बॅग उचलली, सकाळी निघून गेला, गंगेवर गेला. सगळी विधी वगैरे केली आणि विधी झाल्यानंतर देवबाप्पाने सांगितलं, म्हणले इकडे आणा असते. त्यानं डबा उघडला तर म्हणला म्हातारी पळाली ना राव.
क्षमा करा म्हणला. बारका म्हणत होता तसंच झालं. आला गावाकडं, बारका दारातच उभा होता. म्हणला दादा आई गेली का गंगेला? म्हणला नाही. संसाराचा धंदा जन्मभरी केला हो, मुखी नाही आले कधी राम नाम. ती म्हणला आता दादा उभं राहू दे. ती म्हणला हे बघ आणखीन एक प्रयत्न. पण यावेळेस रेल्वेनं म्हणजे कुठल्या बसनं वाहनानं काही जायचंच नाही. मी माझी पत्नी तू तुझी पत्नी एक 4 व्हीलर गाडी करून म्हणला चौघच जाऊ, कुठं थांबायचं नाही काही नाही. ती म्हणला ठीक आहे कर एवढा प्रयत्न. मग त्यानं त्या अस्थी ज्या होत्या त्या अशा मिक्सरमध्ये बारीक केल्या आणि अशा बारीक करून एवढीच पितळाची डबी बारकी त्याच्यात घेतल्या. त्यानं कोणाला सांगितलं नाही अस्थी कशात घेतल्या. गेले, सगळा विधी वगैरे काशीमध्ये पूर्ण झाला. विधी झाल्यानंतर देवबाप्पा म्हणले बघू अस्थी. तो म्हणला नको, पुन्हा जायची आई कुठंतरी, माझी मी सोडतो म्हणला गंगेत. म्हणले ठीक आहे. हे सगळे स्नानासाठी गेले. गंगेमध्ये अस्थि विसर्जन करायचं होतं. पण स्नान करायला उभारल्यानंतर जो बारका आहे त्याची पत्नी, नवीन लग्न झालेलं होतं, ती मोठ्या जावाला म्हणली मला जरा इथं लाज वाटते, मी खाली आंघोळ करू का? ती मोठी जाऊ म्हणली कर. असा पाण्याचा प्रवाह होता. ती खाली आंघोळ करायला गेली. ह्या मोठ्यानं गपचूप डबी काढली आणि गंगेत सोडली. ही वाहत वाहत त्या बारकी पशी गेली. ती म्हणली माय गंगेनं प्रसाद दिलाय, उचलली खवली. हा उचलली खवली. पण कुणाला काय म्हणली नाही. तीर्थयात्रा संपली, गावाकडं आले. गावाकडं आल्यानंतर म्हणले आता तीर्थयात्रा झाली, माऊंद करून सगळ्या पैठणला जीव घालू. मस्त स्वयंपाक झाला. स्वयंपाक झाल्यानंतर अशा पंक्ती बसल्या आणि पंक्तीमध्ये सगळेजण वाढत होते. पुरुषांना पुरुष वाढत होते, महिलांना महिला वाढत होत्या. महिलांना या दोघी जावा जावा वाढत होत्या. आता म्हाताऱ्या ग बसत्यात होत्या. म्हणल्या काय पुरी भाग्यवान आहेत ग तुम्ही, आम्हाला आणखीन पंढरपूर नाही घडलं. 70 वर्ष वय झालंय आमचं, तुम्हाला 30 आणि 40 वर्षामध्ये गंगा गळली, काशी गळली, काय भाग्यवान आहेत तुम्ही. त्या बारकीला कुठं राहत आहे. ती म्हणली काय भाग्यवान म्हणजे निस्ती गंगाच गळली नाही. म्हणली मग प्रसाद दिलाय म्हणली गंगेनं मला. मोठी म्हणली दाखव. तिनं कमराची डबी काढली दाखवली. हे बघा म्हणली. मोठी म्हणली पंक्ती बघ का? म्हणले म्हातारी माघारी आली. संसाराचा धंदा जन्मभरी केला हो, मुखी नाही आले कधी राम नाम. एकेकाचं असं आयुष्य कडीला जातं महाराज. तरी सुद्धा महाराज म्हणतात हे देवा चरण सेवा अखंडित. त्या भगवान